प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग इतका धमाकेदार, इतका मस्त दाखवला आहे ना, खूपच मजेदार भाग आहे. म्हणजे झालंय असं की सायली अर्जुनची अदलाबदली झाली आहे. दोघेही त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळत तर आहेतच, पण बाईपणाचा अनुभव घेताना अर्जुनच्या मात्र हे प्रकरण नाकीनऊ आले या. आणि त्यातच मोठे 2 ट्विस्ट आले आहेत. एक म्हणजे या लबाड प्रियाने एक हवालदार आपल्या हाताशी घेऊन नागराजपर्यंत मोबाईल पोहोचवलाय जेलमध्ये. आणि दुसरं म्हणजे बाबूमुळे आता एक महत्त्वाचा साक्षीदार चैतन्य सायलीच्या हाती लागणार आहे. पण या दोन्ही घटना नक्की घडतायत तरी कशा? आणि सायली अर्जुन ही खांद्यावरची जबाबदारी पेलवू शकणार आहेत का? पाहूयात ना आजच्या भागामध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि प्रेक्षकांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्जुन जेव्हा सायलीला चहा देतो तेव्हा इतर घरातले सर्वच जण अचंबितच झालेले असतात. हे नक्की यांचं चाललंय तरी काय? इतक्यात रविराज प्रतिमासुद्धा हजर होतात आणि त्याला खूप नवल वाटतं रविराजला. तेव्हा तो विचारतो की चक्क अर्जुन सायलीला चहा देतोय. आता प्रतिमा विचारते की तुला काही झालंय का? आजारी वगैरे आहेस का? तेव्हा सायली सांगते की प्रतिमा त्या मला काहीही झालेलं नाही आहे. हां, पण आता ना अर्जुन सुभेदारांची चाचणी सुरू होते आहे. म्हणजे बघूयात अर्जुन सुभेदारांना सायली सुभेदार होता येत आहे की नाही, गृहकृत्यदक्ष ची परीक्षा ते पास होत आहेत की नाही. तेव्हा अर्जुन आता तिला थांबवतो. एक मिनिट, हे हे सगळं ते चाचणी, ते ग्रह काय ते, हे अर्जुन सुभेदार असे शब्द नाही वापरत. तेव्हा सायलीही त्याला सांगते, तुम्हीही तिथेच चुकलात. सायली सुभेदार पण कधी बोलण्यात इतके इंग्रजी शब्द नाही वापरत. रविराज विचारतात की हे बघ सायली, तुझे हे काही घातलेस ते छानच दिसतेस, पण हे सगळं का, कशासाठी? तेव्हा अर्जुन फुशारक्या मारत म्हणतो, एक मिनिट सिनियर, मी सांगतो तुला. मी सायलीला चॅलेंज केलं आहे की मला बघायचं आहे ती अर्जुन सुभेदार बनवून दाखवू शकते की नाही. म्हणजे आजपासून माझी ऑफिसची सगळी कामं, केसेस सायली हँडल करणार आणि सायलीची सगळी कामं मी अशी चुटक्या वाजवत फुशारक्या मारत बोलतो, सहजी करणार. आता प्रताप काय म्हणतो बघा त्यावर. मी काय म्हणतो रविराज, मी ना पटकन अश्विनला फोन करून बोलवून घेतो आणि याला एकदा चेक करायला सांगतो. बघूयात. आणि तसंच जर गरज वाटली तर अश्विन आपल्याला याच्यासाठी एखादा सायकेट्रिस्ट नक्कीच सजेस्ट करेल. तेव्हा सायली घरातल्यांना सांगते की हे असं म्हणाले की बायकांना खूप कमी प्रमाणात कामं असतात. दिवसभर त्या नुसतं आरामच करत असतात आणि जी काही थोडी कामं बायकांना असतात ना, तीही सहजच होतात म्हणे. आता कल्पना भडकते. अर्जुन, तू असं म्हणालास? हे साफ चुकीचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आणि ही काय मला म्हणाली की पुरुषांना ऑफिसमध्ये काय इतकं महत्त्वाचं काम असतं, नुसत्या फाईल्स त्या जाऊन चेक करायच्या असतात. तेव्हा रविराज अर्जुनची बाजू घेतात. सायलिया, तू इथे पण चुकली आहेस. तेव्हा प्रताप म्हणतात, मुळात हे दोघेही त्यांच्या जागी योग्य आहेत. म्हणजे दोघांचंही चुकलेच म्हणा. आता प्रतिमा विचारते की दोघेही चूक, दोघेही बरोबर, एकाच वेळी हे कसं होऊ शकतं? तेव्हा सायली सांगते की म्हणूनच तर प्रतिमा त्या आम्हाला आता बघायचंच आहे बरोबर नक्की कोण होतं ते. तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणून आजपासून ही अर्जुन सुभेदार होणार. बघा ना, तिने माझ्यासारखेच कपडेसुद्धा घातलेत, कारण आजपासून ही माझ्या सगळ्या केसेस हँडल करणार आहे आणि मी सायली सुभेदार, आजपासून हिची सगळी कामं मी करणार. आता रविराज खरं तर दोघांचेही पाठ थोपटतात. ते म्हणतात की अगदी बरोबर आहे तुमचा निर्णय तसं. म्हणजे आपण जोपर्यंत त्या व्यक्तीच्या जागी जाऊन अनुभव घेत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्याचा त्रास कळत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली माय पॉईंट. मराठी सिनियर, मलासुद्धा तेच म्हणायचं होतं. प्रताप म्हणतो की पण सायली, मला काय म्हणायचं होतं, म्हणजे तू अर्जुनच्या जागी उभं राहून केस कशी काय लढू शकतेस? तेव्हा सायली म्हणते की मुळात बाबा, मी केस लढायला कोर्टात जाणारच नाही आहे. फक्त मी यांच्या जागी मीटिंगमध्ये बसणार आहे. म्हणजे केसमध्ये चैतन्य भाऊजींना मी मदत करणार आहे. कोर्टात लढायला केस तर तेच उभे राहणार आहेत. म्हणजे केस सोडवताना
काही मध्ये पॉईंट येतात का, ती सोडवण्यासाठी महत्त्वाचे पुरावे कसे गोळा करायचे, ही सगळी कामं मी करणार आहे. एक म्हणजे मी माझ्या आशिलाच्या बाजूने फक्त निर्णय देणार आहे. तेव्हा सायली म्हणते की मी माझ्या क्लायंटच्या बाजूने, कारण इंग्रजी शब्द वापरायचा आहे. अर्जुन सुभेदार आहे ना ती. अर्जुन म्हणतो की अर्जुन सुभेदार चहा घ्या. 1 मिनिट. आणि तो तिथले लाल गुलाब घेऊन सायलीच्या हातात सोपवत सांगतो, हॅपी रोज डे, विश करतो तिला. सायली ही अगदी अर्जुनच्या स्टाईलने थँक्यू व्हेरी मच म्हणते. सर्वजण आता हसत असतात. अचानक अर्जुनला आठवतं की त्याची इडली करायची राहिली आहे. तो पटकन किचनकडे धाव घेतो. सायली हाक मारते. सायली अर्जुनच्या जवळ जाते आणि तीही एक लाल गुलाब अर्जुनच्या हाती सोपवत त्याला ऑल द बेस्ट म्हणते. पुन्हा अर्जुनच्या डोक्यात येतं त्याची तरी इडली करायची राहिली आहे. इतकं हसवतो ना तो घरातल्यांना. सायली विचारते की आई, मला जमते ना अर्जुन सुभेदार बनायला? तेव्हा कल्पना म्हणते की जमते. आता रविराजसुद्धा अर्जुनला ऑल द बेस्ट म्हणतात. चैतन्य सतत कॉल करत असतो, पण अर्जुन काही उचलत नाही. कारण अर्जुन तर किचनमध्ये कामाला लागलाय ना, त्यामुळे त्याचा फोनकडे दुर्लक्षच होतं. आता चैतन्य वैतागत म्हणतो की यार अर्जुन, फोन उचल, आज आपल्याला खूप महत्त्वाची कामं आहेत. हा ना बहुतेक मलाच कामाला लावतोय. आणि तो आता घरात यायला निघतो. एकत्रित कुटुंब सर्वजण इडली खात असतात. अर्जुन सायलीच्या हाती नाश्त्याची प्लेट आणून टेकतो. अस्मिता कौतुक करते की मला ना ही अदलाबदलीची आयडिया खूप आवडली आहे, पण मी पूर्ण सायलीच्या बाजूने, कारण मला माहिती आहे की ती घरात किती काम करते ते. तेव्हा अर्जुन फुशारक्या मारतो, हो ना, मग तेवढी सगळी कामं आता मी करतोय. हो ना मम्मा? आता कल्पनाकडून सुद्धा याचा पचका होतो. हो का? अरे मग सायली अस्मिताला सकाळी दुधाचा ग्लास देते, तो तू दिलास का? अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते. अच्छा हो का? मी पटकन घेऊन येतो. आणि तो किचनमध्ये जातो दूध गरम करायला. अर्जुन किचनमध्ये जाऊन विचारतो की दुधात साखर घालायची आहे का, किती घालायची आहे? पण त्याचा पुन्हा एकदा पचका होतो. प्रताप म्हणतो की ते तू बघ, सायली सुभेदार बनायचं होतं ना तुला, आता तू ठरव घालायचे आहे का नाही ते. सर्वजण इतके हसतात. इतक्यातच चैतन्याची एंट्री होते. चैतन्य म्हणतो की अरे वा, मला नव्हतं माहिती घरामध्ये काही फंक्शन आहे. हे डेकोरेशन वगैरे अर्जुनने केलेलं असतं ना. पण त्याचा पुन्हा एकदा पचकाच होतो बिचाराचा. कारण चैतन्य म्हणतो की हे जेणे कुणी केलं ना, त्याच्यापेक्षाही खूप बेस्ट केलं असतं मी. बरं अर्जुन कुठे? ए अर्जुन, अरे चल रे बाबा, आपल्याला करमरकरांची मीटिंग आहे, येतोयस ना? तेव्हा अर्जुन किचनमधून हात दाखवतो. ए चैतन्य, इथे मी इथे. जेव्हा चैतन्य त्याला किचनमध्ये खांद्यावर टॉवेल टाकून काम करताना बघतो ना, चैतन्य सुन्नच पडतो. पण सायलीचं सारखं वागून दाखवणं अर्जुनला या जन्मात तरी शक्य नाही आहे. इकडे जेलमध्ये मात्र नागराज, महिपत दोघांमध्ये असा काही जोराचा वाद पेटतो ना, महिपत उठतो. ए गबस, ए नाग्या, शांत बस. मला माहिती आहे तू काहीही करू शकत नाही आहेस आणि तू काही करून दाखवूही शकत नाही आहेत. तुझे हात एवढे पण लांब नाही आहेत की जेलाच्या बाहेर जातील. मुळात जेलातून तू बाहेर पडूच शकत नाही आहेत. अरे तू काय करू शकणार आहेस? तू स्वतःच्या बायकोला नाही सांभाळू शकलात. तुझ्या धमक्यांना आता काय मी भीक घालत नसतो. जेव्हा नागराज त्याच्याकडे येतो ना, तेव्हा महिपत मुद्दाम डिवचतो. अरे 1 पैशाची मर्दांगी नाही आहे तुझं. म्हणजे कसं झालं माहिती का? तोंड करी बातान. आता मात्र नागराजच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि तो महिपतचा गळाच आवळतो की, माझी मर्दांगी बघायची आहे ना महिपत तुला? आम्ही तुला असा काही गळा दाबू शकतो ना, तू विचार पण केला नसेल ना. तेव्हा महिपत नागोबाला एक सल्ला देतो. ए नाग्या, माझा गळा पकडण्याऐवजी ना जाऊन त्या अर्जुन सुभेदाराचा गळा पकडून दाखव की, मग मानतो तुला. अचानक महिपतच हल्ला करतो. नागोबाचा गळा आवळून धरतो. ए जेलात जरी असला ना, वाघच असतोय नाग्या. तुझा फणा चेचायला मला जास्तीचा टाईम नाही लागणार. महिपत नागोबाचं काय रोजचंच चाललंय. इकडे अर्जुन अस्मिताला दुधाचा ग्लास आणून देतो. गरम आहे आणि तो टेबलवरती टेकवतो. आता चैतन्य आवाक होऊन पाहतच असतो.
आई शपथ, हे काय पाहतोय मी? रविराज सर, जागेपणी स्वप्न तर बघत नाही आहे ना मी? रविराज सांगतात की नाही नाही चैतन्य, हेच वास्तव आहे. तेव्हा अर्जुनही म्हणतो की जे बघतोयस तेच खरं आहे. तेव्हा चैतन्याला सायली सांगते की चैतन्य भाऊजी, तुमच्यासोबत करमरकरांच्या मीटिंगला आज मी येणार आहे. अर्जुन म्हणतो की हो, आणि माझ्याकडे हे काय, इडली, वॉशिंग, क्लिनिंग, स्वयंपाक, या सगळ्या केसेस आहेत आज. अचानकच प्रतिमा विचारते की सायली, पण तू आज डब्याचं काय करणार आहेस का? सर्वच जण अर्जुनकडे पाहत असतात. तेव्हा अर्जुन रिक्वेस्ट करतो की बायको, फक्त 10 मिनटं दे मला, मी तुझा डबा घेऊनच येतो. सायली मुद्दाम कशी टोमणा मारते बघा. हो, पण तुम्ही खालती येण्याआधी तुमचा डबा तर तयारच असतो. तेव्हा अर्जुनचं तोंडच पडतं. बायको, आता जेवढं बनवलं आहे तेवढं आणून देतो, पटकन डबा पॅक करतो मी. आता काव्यबाज प्रिया गुपचूप चोरासारखी त्यांच्यावरती नजर ठेवूनच असते. अर्जुन किचनमध्ये धाव घेतो, पटकन सायलीचा डबा पॅक करत असतो. आणि तेव्हाच सर्वजण त्याच्याकडे पाहून इतके हसत असतात, चांगली अर्जुनची मजा लुटतायत हा सगळे मिळून. अर्जुन सायलीचा डबा आणून देतो आणि तो सांगतो की बायको, आजचा दिवस प्लीज समजून घे. हो, आणि डबा सगळा संपव हां. जास्तीची कॉफी प्यायची नाही, ॲसिडिटी होते मग. जसं सायली सल्ले देते ना, अगदी तसाच वागतो अर्जुनही. तेव्हा सायली म्हणते की बरं ठीक आहे, मला अर्धवट डबा दिलाय खरं, बाकीच्या घरातल्यांना उपाशी मारू नका म्हणजे झालं. अर्जुन तोंडातच पुटपुटतो, टोमणे मारणं काही सोडत नाही आहे माझी बायको. अर्जुन तिला सांगतो की ते मी बघे ना, जा तू. सायली जाण्यापूर्वी मुद्दामच म्हणते की बरं ठीक आहे, आज जो तुम्ही अर्धवट डबा दिलाय ना, त्याला 100पैकी माझ्याकडून फक्त 20 गुण मिळतात. आता तर घरातले सर्वजण अर्जुनवरती हसत सुटतात. बिचाऱ्याचा पुन्हा एकदा पचका झालाय. सायली गेल्यानंतर अस्मिताही अर्जुनला टोमणे मारायला कमी करत नाही. अर्जुन, अरे 100पैकी फक्त 20च गुण, फेल झालायस तू, कळतंय ना? तेव्हा अर्जुन म्हणतो की फेल बिल नाही आहे, अजून परीक्षा खूप बाकी आहे आणि त्यात मीच जिंकणार आहे. आता हे सगळं जे होत आहे ते पाहून प्रियाचं पोट दुखणारच ना. काय आहे, सायलीचा आनंद कधीच तिच्या पचनी पडलेलाच नाही आहे. आता तरी कसा पडेल म्हणा. सगळ्यांसमोर येऊन ती महाराणीसारखाच विचारते की हे काय, आदलाबदली, हे कशासाठी? म्हणजे ती सायली बाहेर हुंडारायला भटकारायला मोकळी, आणि मी काय करायचं? अर्जुनचा डबा होईपर्यंत, अर्जुनचं किचनचं काम होईपर्यंत वाट बघायची. आता अर्जुन बघा तिला काय टोमणा मारतो. ए, उगाचच फालतू बोलू नकोस हा काही. आधेमध्ये तू कधी किचनकडे ढुंकूनही बघतेस का? रविराज अर्जुनला म्हणतात की कोणाला काही प्रॉब्लेम असेल ना ज्युनियर, तर तू असू देत, पण तुमचं दोघांचे जे काही चाललंय ना, मस्त चाललंय या. बिचाऱ्याने प्रियाची बोलतीच बंद केली. आता मध्येच प्रताप थट्टा करायला जातो कल्पनाची, पण तिला भलताच राग येतो की अर्जुन, मी काय म्हणतोय, मी आणि कल्पनासुद्धा अशीच आदलाबदली करावं म्हणतोय. काय आहे, कल्पनाला ना हल्ली काही स्वयंपाक करायची गरज नाही आहे ना. मग कल्पना कशी फॅक्टरीमध्ये जाऊन माझ्या जागी काम करेल आणि मी मस्त घरात बसून विमल आणि सायलीला ऑर्डरी सोडेन. आता कल्पना इतकी चिडते, काय हो, मी काय घरात बसून फक्त ऑर्डरी सोडते? या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्या नजरेखालून जाते, प्रियाच्या गोष्टी सोडून. आणि तुम्ही म्हणताय की मी काहीच काम करत नाही आहे. ती इतकी चिडते आणि रागाने तणतणतच तिच्या रूममध्ये निघून जाते. आता सर्वजण हसत असतात, पण प्रताप म्हणतो की बरं, मी कल्पनाच्या जागी असेल ना, तर मी एक गोष्ट निश्चित करेन ना, मी तिच्यासारखं विनाकारण चिडणार मात्र नाही आहे बाबा. तेव्हा सर्वजण पुन्हा इतके फिदीफिदी हसायला लागतात ना. आता प्रिया मनातच आनंद साजरा करते. हे मात्र एक बरं झाला, म्हणजे या आदलाबदलीच्या निमित्ताने का असेना अर्जुन इथे किचनमध्ये अडकूनच राहील. म्हणजे नागोबा आणि महिपतच्या बाबतीत जो शोध घ्यायचा आहे तो तरी थांबेल. आता मस्त नागोबाला ही गोष्ट सांगते आणि याचा फायदा करून घेते. प्रिया, थोडी मूर्ख आहेस का गं तू? कारण आतापर्यंत केसमध्ये जेवढी इम्प्रूव्हमेंट झाले आहे ना, ती सगळी सायलीमुळे झाले. पदोपदी पुरावे शोधण्यासाठी खटपट जास्त सायलीने केले. पुढे ना प्रियाचा हा विचार करून चांगलाच बँड वाजणार आहे दिसते. जाऊ देत, इकडे ऑफिसमध्ये
चैतन्यासोबत सायली येते, पण तिच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू होते. ती सगळीकडे पाहत असते, पण मनातच ती विचार करते की इतकी मोठी इथली जबाबदारी मी माझ्या खांद्यावरती पेलवू शकेन? चैतन्य विचारतो की काय झालं वहिनी, चल ना. तेव्हा सायली सांगते की चैतन्य भाऊजी, आमच्या आदला बदलीबद्दल तुम्हाला किंवा घरच्यांना सांगणं खूप सोपं होतं, पण इथे कसं सांगायचं? चैतन्य समजावतो की यांना डिटेल्स कशाला सांगायचे आहेत. थांब 1 मिनिट. हॅलो एव्हरीवन. आणि तो सगळ्यांना सावध करतो. सर्वजण चैतन्याच्या भोवती जेव्हा घेराटा घालतात, तो सांगतो की आपले अर्जुन सर काही दिवस सुट्टीवरती आहेत, त्यामुळे इथलं कामकाज आता सायली मॅडमच पाहणार आहेत. सो आपण त्यांना कोऑपरेट करूयात. तेव्हा सर्वजण स्टाफ जो आहे सायलीचं कौतुक करतो आणि ऑफिसमध्ये स्वागतसुद्धा होतं तिचं. आता कुठे तिच्या मनावरचा भार हलका होतो. इकडे अर्जुन डायनिंग टेबल पुसत असतो. विमल येऊन विचारते की अर्जुन सर, दादा तुम्ही धुवायचं मशीन लावलं का? तो म्हणतो की धुवायचं मशीन? वॉशिंग मशीन, कपडे धुवायचं मशीन. अर्जुन म्हणतो की अच्छा वॉशिंग मशीन, अरे ते तर. तेव्हा विमल म्हणते की तुम्हाला जमतंय ना लावायला, की मी स्वतः जाऊन काम करू? अर्जुन आता वकिलाच्याच स्वरूपातच बोलतो. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. आरोपीला असं वाटतं की अर्जुन सुभेदाराला वॉशिंग मशीन लावता येत नाही, पण मी त्यांना हे सांगू इच्छितो की अर्जुन सुभेदार सगळी कामं करू शकतो. आता विमल काय म्हणते बघा, दादा मस्त एकदम भारी बोलता हां तुम्ही, पण मध्ये मध्ये काय बोलता कळतच नाही. पण छान बोलता. तेव्हा पुन्हा ती विचारते की दादा तुम्ही लावताय की मी जाऊन लावू? आता जेव्हा अर्जुन ऑब्जेक्शन म्हणतो, ती म्हणते की नाही नाही तुम्ही करा करा करा. आणि विमल काय निसटतेच. पण अर्जुनचं हे सगळं प्रकरण इतकं नाकीनऊ येणार आहे ना, कारण आता तो विचार करतो की अरे मी तर वॉशिंग मशीन कधी लावलंच नाही आहे. आता तो मोबाईलवर बघायचं ठरवतो, पण कोणतं वॉशिंग मशीन आहे हे सुद्धा याला माहिती नाही आहे. या पट्ट्याची इथून सुरुवात आहे. पण आता जेलमधल्या सीनमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे हां, कारण इकडे महिपत नागराज एकमेकांचा गळा चावळत असतात. 2 हवालदार येऊन पटकन एकमेकांना बाजूला करतात. एक हवालदार नागराजला धमकावतो की असं केलंस ना जेवण मिळणार नाही या इथे. महिपत ओरडून म्हणतो उपाशीच मेला पाहिजे हा नाग्या. इतक्यात गुपचूप तो हवालदार नागराजच्या हाती मोबाईल आणि एक चिठ्ठी सोपवतो. आता हे सगळं प्रकरण कोणी केलं? प्रिया मॅडमनी. आपल्याला आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय त्यांनी की नक्की काय घडलं होतं. प्रिया त्या हवालदाराला आपल्या हाताशी घेते, त्याच्या घशात खूप सारे पैसे कोंबते आणि तिचं काम फत्ते झालं पाहिजे असा हुकूमही सोडते. एक मोबाईल फोन आणि सोबत तिने लिहिलेली नागराजसाठीची चिठ्ठी. हे दोन्ही वस्तू आहेत तो बरोबर हवालदार नागराजपाशी सोपवतो. इकडे नागोबा पटकन उठतो, पाणी पिण्याचं नाटक करायला लागतो आणि तो मोबाईल फोन घेतो, चेक करतो, पटकन आपल्या खिशात टाकतो. आता राहिली काय? चिठ्ठी. जेव्हा तो चिठ्ठी उघडून वाचतो तर त्यात प्रियाने त्याला साथ देण्याचं वचन दिलेलं असतं आणि ते ती निभावते असंही सांगितलंय त्यात. मग तो नागराज त्या चिठ्ठीची चुरुगुळी करतो आणि तो डायरेक्ट गिळतो. ती चिठ्ठी गिळून मग पाणी पितो आणि उगाच ठसका लागण्याची नाटकं करतो. महिपतला संशयसुद्धा येऊ दिलेला नाही आहे त्याने. इकडे चैतन्यसोबत सायली अर्जुनच्या केबिनमध्ये प्रवेश करते, पण तिला इतकी भीती वाटत असते. चैतन्य समजावतो की काय हे वहिनी, अगं तू आता अर्जुन सुभेदार आहेस, त्यामुळे ती खुर्ची अर्जुनचीच आहे. अगं तू बिनधास्त बस. आता सायली निवांत बसते त्याच्यावरती. तिच्यासाठी हा अनुभव खूप वेगळा आहे. त्यानंतर अर्जुनला म्हणजे तिथे केबिनमध्ये कॉल येतो. चैतन्य पाठवायला सांगतो. चैतन्य म्हणतो की करमरकर येत आहेत, आपली ज्याच्यासोबत क्लायंट मीटिंग होते ना ते. सायली इतकी भांबावून जाते. तो करमरकर येतो. चैतन्य त्याला भेटून ग्रीट करतो, पण सायली शांत स्तब्धच बसलेली. आता करमरकर प्रश्न विचारतो की मॅडम तुम्ही माझ्या पार्टनरवरती स्टे ऑर्डर कधी आणणार आहात? तेव्हा सायली म्हणते मी चैतन्य भाऊजी ॲडव्होकेट चैतन्य गडकरी यांच्यासोबत चर्चा करून तुम्हाला कळवतेच. आता तो पुढचा प्रश्न विचारतो, तुम्ही तर त्याच्यावरती 447 कलम लागू करणार होतात ना? तेव्हा चैतन्य खुणावत असतो आणि तो करमरकर सांगतो की
अहो अर्जुन सरांनीच सांगितलं होतं तसं. तेव्हा सायली म्हणते की हो हो लावणार आहोत ना आपण लावणार आहोत. इकडे अर्जुन आता कपडे धुवायला लागलाय पठ्ठ्या. सगळे कपडे आणून वॉशिंग मशीनमध्ये टाकतो आणि त्याला आता सायलीची फिरकी घ्यायची असते. तो वॉशिंग मशीनमध्ये कम्फर्ट टाकणारच असतो, पण सोबतच तो सायलीला कॉल करून बोलतो. सायली जेव्हा चैतन्यला कॉल दाखवते, चैतन्य खुणावतून घ्यायला सांगतो. आता सायली तो फोन घेण्यासाठी बाजूला येते. अर्जुन विचारतो की काय मग बायको, जमते की नाही माझं काम? करमरकरांची मीटिंग झाली की नाही? इंडस्ट्रीयल फ्रॉडची केस आहे त्याची. तेव्हा सायली ही रुबाबात बोलते, हो हो मला इथलं सगळं काम जमतंय, तुम्ही तुमचं बघा जमतंय की नाही ते. काय आहे, तुम्ही मुद्दाम कॉल केला असेल ना मला, म्हणजे माझ्या कामामध्ये व्यत्यय आणायचा आणि मग मी जिंकलो असं जाहीर करायला तुम्ही मोकळे. अर्जुनकडून आता ते कम्फर्ट खालती साडतं. तेव्हा तो म्हणतो की बायको, अगं ब्रेक लाव तोंडाला चारा. अगं किती बोलशील नवऱ्याला, करमरकर समोरच बसलाय, मी कधी वागतो का तुझ्यासोबत असं? तेव्हा सायली म्हणते की तुम्ही काय काय करता यादी वाचून दाखवू का? इकडून आवाज येतो नको. अगं मी मशीन लावत होतो इथे. तेव्हा सायली म्हणते की काय, तुम्हाला साधं मशीनही लावता येत नाही आहे? अहो आम्ही बायका फोनवरती बोलता बोलता किती सारी कामं करतो. भांडी घासणं, मशीन लावणं, सोबतच स्वयंपाक उरकणं. आम्ही बायका या गोष्टी किती सहज हाताळतो. तुम्हाला साधी एवढी गोष्टही जमत नाही आहे. बरं आता ते लिक्विड खाली सांडवून ठेवले ना, ते पुसून घ्या, नाहीतर स्वतःच घसरून पडाल. सायली चांगली अर्जुनची खोड मोडते आणि फोन ठेवून हसायला लागते. पुन्हा एकदा अर्जुनचा पचकाच झालाय. याचा बरोबर मेल इगो हर्ट होतो. तो म्हणतो की हे मात्र चालू असता बायकांचं. नाही म्हणजे जरा काही आपण थोडं अचीव केलं की नवरा कसा बरोबर चुकतोय हे फक्त दाखवून द्यायचं काम करायचं, मी पडणार म्हणे. आणि इतक्यात अर्जुनचा पायच घसरतो. अरे बापरे, यांना भविष्य पण दिसतं का? आणि हा पुरता शॉकच होऊन जातो आणि भाग इथेच संपतो. भाग मस्त होता की नाही? मस्त मजा आली बघायला. काय वाटतं कमेंट करा. बघूयात पुढे काय ट्विस्ट आहे. सायली मुद्दाम अर्जुनला फोन करून विचारते की झाली का सगळी कामं? अर्जुन म्हणतो की हे बघ बायको, तुला तिथे काही जमत नसेल तर सरळ हरलीस म्हणून ये ना घरी परत. तेव्हा सायली म्हणते की मग तुम्ही हे कबूल करा ना की तुम्ही हरलात म्हणून. आता दूधवाल्याकडून दूध घ्यायचं असतं अर्जुनला. तेव्हा दूधवालासुद्धा अर्जुनला टोमणे मारतो. साहब, ये आपको नहीं जमता, ये मैडम को ही अच्छा जमता है. अर्जुन त्याच्यावरती वचकतो, दूध दे गुपचूप. त्यानंतर आता तो बिलवाला येतो. अर्जुनला जो बिल मागतो तो म्हणतो की किचनचे काम आहेत, इतर दुसरे काम आहेत, बाबा तू उद्या परत ये. सायली करते का कधी असं? सायली चैतन्य आता बाबूसोबत चर्चा साधत असतात. ते विचारतात की दुसऱ्या ट्रकची सोय पण नागराजने केली होती. तेव्हा चैतन्य विचारतो की तुला त्याचा चेहरा आठवतोय का? तेव्हा बाबू सांगतो की तो रमेशच होता. तेव्हा एक चित्रकार बोलवून बाबूच्या सांगितलेल्या वर्णनानुसार तो चित्रकार चित्र रेखाटून देतो आणि तोच एक महत्त्वाचा माणूस जो आहे या सगळ्यामधला, नेमकं त्याचं चित्र सायलीच्या हाती आलं आहे. प्रिया मॅडम काय म्हणाल्या होत्या की अर्जुन इथे आहे म्हणजे आता केसला फुल स्टॉप लागला असेल. म्हणलं होतं ना, प्रियाची चांगली बँड वाजणार आहे. जसे महिपत नागराजची वाजले ना, अगदी तशीच.